हरिओम. अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. गुढीपाडव्याच्या दिवशी महिलांनो लक्षात ठेवा, घरात लहान मुले असतील, मोठे लोक असतील, सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू नक्की टाका. बघे, गुढीपाडवा अत्यंत शुभ दिवस आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी आपण चांगल्या कामाची सुरुवात करतो. हा दिवस मराठी नवीन वर्षाची सुरुवात आहे. म्हणून येणारे हे वर्ष आपल्याला सुख समृद्धीचे, भरभराटीचे येऊ देत. आपल्यातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही सकाळीच अंघोळ कराल तेव्हा त्या पाण्यामध्ये एक गोष्ट न विसरता टाकायची आहे. ही वस्तू प्रत्येकाच्या घरात असतेच, ती सहज मिळू शकेल अशी ती वस्तू आहे. तिचा आपल्याला वापर कसा करायचा आहे? अत्यंत सोपा उपाय पण प्रभावशाली आहे. माता लक्ष्मी प्रसन्न होते आपल्यावर. काही वाईट दृष्टी पडली असेल तर ती निघून जाते आणि आपल्याला ज्या काही अडीअडचणी असतील त्या निघून जातील. तर बघा, गुढीपाडवा असल्यामुळे आपण अभ्यंग स्नान करतो. आपण दिवाळीच्या पाडव्याला पण अभ्यंग स्नान करतो. तसेच ह्या पाडव्याला पण आपण अभ्यंग स्नान करावे. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून होते, म्हणजेच गुढीपाडव्यापासून होते. पाडवा अगदी सगळेच जण आनंदात साजरा करतात. येणारे वर्ष आनंदाचे, भरभराटीचे, धनसंपत्तीचे येऊ दे, असे सगळ्यांनाच वाटत असते. म्हणून हा उपाय अगदी साधा आपल्याला करायचा आहे. आपल्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांनी हा उपाय करावा. आरोग्य चांगले राहते, आपल्या अडचणी कमी होतात. या दिवशी कामे खूप असतात, त्यामुळे वेळेचा उपाय करायचा आहे. याच आणखीन दिलेल्या आदल्या दिवशी तयारी करून ठेवायची, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण उपाय न विसरता करू शकू. बघा, पाडव्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे आणि कुलदेवीचे स्मरण करा किंवा आपल्या स्वामींचे नामस्मरण करा आणि त्या पाण्याने आंघोळ करताना ओम नमो विष्णवे नमः, ओम नमो विष्णवे नमः असा 5 वेळा म्हणावे. आणि अंघोळ झाल्यानंतर तुम्ही सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. अर्घ्य देताना एक तांब्या घ्यायचा आहे. त्यात हळदी, कुंकू, अक्षदा टाकायची आणि त्या पाण्याने सूर्या देवाला अर्घ्य द्यायचे आहे. अंघोळ झाल्यानंतर देवपूजा करावी व त्यानंतर लाल पिवळी पोटलीचा उपाय करायचा आहे. जे तुम्हाला 2 तोडगे सांगितले होते, लाल आणि पिवळी पोटलीचा, त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर ते व्हिडिओ बघा. तर तुम्हाला तो उपाय कसा करायचा तो त्या व्हिडिओमध्ये समजून जाईल. ती पोटली तुम्हाला 12 वाजेच्या आत घरात बांधायची आहे. नक्की उपाय करा. घाई गडबडीत विसरून जाता. आपण तसं होऊ नये म्हणून ते समोर काढून ठेवावे. कारण हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी उपाय आपला केला जास्त फायदा होईल. कारण दिवसाला महत्त्व असते. आपल्याला वेळ पुरत नसेल तर खूप कामे असतात. म्हणून उपाय कोणीही घरातील व्यक्तीने केला तरी चालेल. चालेल म्हणून उपाय कोणीही घरातील व्यक्तीने करू शकता. या दिवशी तुम्हाला कडुलिंबाच्या पाल्याचा उपाय म्हणजेच तुम्ही अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाचा पाला टाकायचा आहे. याने स्किनचे आजार राहत नाही, रोगराई काही राहत नाही व पाडव्याच्या दिवशी लिंबाच्या पाल्याचा प्रसाद आवर्जून खाल्ला जातो. याने शरीरातील अनेक आजार निघून जातात. तर बघा, हा दिवस खूप शुभ आहे. यामुळे या दिवशी काही सेवा त्याचे फळ केले तर आपल्याला म्हणजे दुपटीने मिळते. म्हणून तुम्हाला जी सेवा करता येईल ती करा. या छोटे-छोटे उपाय नक्की करून बघा आणि अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.